मिरजेत गणेश तलावात व्यक्तीची उडी, मृतदेह आढळल्याने खळबळ. एसआरएफने मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी ओळख पटवून तपास सुरू केला. मिरज शहरातील गणेश तलाव परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस आणि सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स एसआरएफ घटनास्थळी दाखल झाले. एसआरएफचे कमांडर कैलास वडार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला. सुरुवातीला मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र मिळाले नव्हते. मात्र काही अंतरावरील कट्ट्यावर भिजलेली चप्पल, डायरी, पैशाचे पाकिट आणि चष्मा आढळून आला. पाकिटातील एका फोटोच्या आधारे पोलिसांनी संबंधित फोटो स्टुडिओमध्ये चौकशी केली आणि त्यातून मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत व्यक्तीचे नाव रवींद्र पांडुरंग कांबळे, वय 55, राहणार विद्यानगर, मिरज असे असून घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून मृताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. आज दिनांक 24 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश तलाव येथे अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही माहिती मिरज शहर पोलीस ठाण्यामधून स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक आपत्ती व्यवस्थापन यांना माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढलेला आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. वय अंदाजे 50 ते 55 आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे. परफेक्ट.